आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। नागपूरमध्ये मोकाट जनावरांचा सुळसुळाट, नागरिक त्रस्त, बंदोबस्त करण्याची मागणी। मोसम खोऱ्याचे मुख्य व्यापारी केंद्र असलेल्या नागपूर शहरात सध्या काही बेजबाबदार नागरिकांमुळे मोकाट जनावरांचा प्रचंड सुळसुळाट झाला आहे। स्वतःच्या पाळीव जनावरांना रस्त्यावर मोकळे सोडण्याच्या या प्रवृत्तीमुळे शहरात एका निष्पाप महिलेला मोकाट जनावराने दिलेल्या भीषण धडकेत सदर महिला रक्तबंबाळ झाल्याची घटना घडली आहे। जनावराच्या शिंगाचा जोरात मार लागल्याने महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। या घटनेमुळे नागपूरकर नागरिकांमधून आता जनावर मालकांविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे। नागपूरचा प्रसिद्ध आठवडे बाजार असो की शहरातील गजबजलेला मेन रोड, या जनावरांनी संपूर्ण गावात उच्छाद मांडलाय। रस्त्याच्या मधोमध ठिय्या मांडून बसणाऱ्या या जनावरांमुळे दररोज लहान मोठे अपघात होत आहेत। इतकेच नव्हे तर बाजारात किंवा दुकानाच्या बाहेर ठेवलेल्या शेतमाल आणि साहित्याचीही जनावरे नासधूस करत असल्याने व्यापारी आणि किरकोळ विक्रेत्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे। पादचाऱ्यांना, शाळा क्लासेसच्या विद्यार्थ्यांना चालणे, वाहनधारकांना गाडी चालवणे आता जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे। काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीने मोकाट जनावरांना पकडून कोंडवाड्यात टाकण्याची कडक कारवाई केली होती, परंतु जनावरांच्या मूळ मालकांनी कायद्याचा किंवा दंडात्मक कारवाईचा कोणताही धाक न बाळगता पुन्हा तीच परिस्थिती निर्माण केली आहे। दिवसाढवळ्या गावात किंवा दुकानामधील माल खाण्यासाठी मोकाट सोडून द्यायचे, हा जनावर मालकांचा उद्दामपणा आता नागरिकांच्या जीवावर बेतू लागला आहे। ग्रामपंचायतीच्या कारवाईला न जुमानता जनावरे मोकाट सोडणाऱ्या या संबंधित मालकांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी होत आहे। नवापूर ग्रामपंचायतीने या मालकांविरोधात पोलिसांच्या मदतीने कठोर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संभाजी सावंत, शरद नेरकर, मनोहर पाटील, पोपटराव वाघ, त्र्यंबक खैरनार, राजीव सावंत, डॉक्टर सीताराम सोनवणे यांनी केली आहे। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक विनोद पाटील।